करो, बात करो, बात करो। बात तो आपको करनी होगी, करनी होगी, करनी होगी। बात तो आपको करनी होगी, करनी होगी, करनी होगी। वरना कुर्सी खाली करनी पड़ेगी, करनी पड़ेगी, करनी पड़ेगी। वरना कुर्सी खाली करनी पड़ेगी, करनी पड़ेगी, करनी पड़ेगी। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। महसूल कर्मचारी संघटनेचा विजय असो। हमारी युनियन, हमारी ताकद, हमारी युनियन, हमारी ताकद। डांगर शिफारस लागू करा, लागू करा, लागू करा। डांगर शिफारस लागू करा, लागू करा, लागू करा। नागपुर में राजस्व कर्मचारियों ने आज से काम बंद हड़ताल शुरू की। हजारों की संख्या में कर्मचारी हुए शामिल। राजस्व कर्मचारियों की हड़ताल से लाडली बहन योजना बरकरार रहने की संभावना है। सरकार के ध्यान न देने के कारण राजस्व कर्मचारियों ने आज से हड़ताल का आह्वान किया है, जिससे लोगों को हुई असुविधा के लिए हमें खेद है, लेकिन हमें विरोध करना होगा ताकि सरकार भी हमारी मांगों को समझे। सरकार भर्ती नहीं निकाल रही, हमारे ऊपर अधिक काम पड़ता है। सरकार की योजना बढ़ते जा रही, कर्मचारियों अधिक भार पड़ रहा है। देवेंद्र शिंदोरकर, नागपुर जिला राजस्व कर्मचारी संगठन के अध्यक्ष ने कहा कि हमारी हड़ताल से जो लाडली बहन योजना में इसका असर पड़ रहा है। हमारे सभी कर्मचारी हड़ताल पर हैं। जब तक हमारी मांग पूरी नहीं होती, हम पूरे प्रदेश भर में हड़ताल खत्म नहीं करेंगे। आज हमने उप मुख्यमंत्री देवेंद्र जी को ज्ञापन दिया है। जब तक मांग पूरी नहीं, काम बंद हड़ताल जारी रहेगी। आज पहला दिन है। सभी कर्मचारी अपना अपना ऑफिस का काम छोड़कर आंदोलन में आ गए। तो लाडली बहन योजना में जो कागज बहनों को लग रहे हैं, बनाने वाला कोई नहीं है। सभी कर्मचारी हड़ताल पर हैं। बहनें इधर से उधर भटकती दिखी, स्टूडेंट भी भटकते दिखे, क्योंकि इन दिनों बच्चों को जो 10वीं पास हुए हैं, उनको भी कई दस्तावेज की आवश्यकता पड़ रही है। कर्मचारियों की काम बंद आंदोलन से जनता परेशान हो रही है और ऑफिस खाली पड़े हैं, कुर्सी खाली दिख रही है। आमच्या आंदोलनासंदर्भात मागण्या, शासनासोबत ज्या मागण्या आहेत, अशा एकूण 15 मागण्या आहेत। त्यापैकी ज्या काही महत्त्वाच्या मागण्या त्यांनी सांगतो। महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध, महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध डांगर समितीच्या अहवालानुसार जसाच्या तसा लागू करावा। महसूल विभागाचा आकृतीबंध तात्काळ लागू करावा आणि नायब तहसीलदार संवर्ग हा राजपत्रित संवर्ग असून त्याची वेतन श्रेणी आहे, जी आम्ही तत्पूर्वी या मागणीसाठी अनेकदा आंदोलने केली। त्याचा वेतन श्रेणी 48 रुपये करण्यात यावा, ही सुद्धा आमची महत्त्वाची मागणी आहे। त्या मागणीबद्दल तरी शासनाने दखल घेऊन ती मागणी पूर्ण करावी। त्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होत नाही, कारण कर्मचाऱ्यांचे कुटुंब म्हणजे काय म्हणतो, मुले जे आहेत त्यांच्या शिक्षणाचा जो खर्च आहे किंवा इतर कर्मचाऱ्यांनी घेतलेले कर्ज आहेत, त्या कर्जाची परतफेड करणे यासाठी आम्ही अनेकदा शासनाला म्हटलेलं आहे की बा आमचा वेतन वेळेवर करण्यात यावं किंवा आपण त्याला नियमित करण्यात यावं किंवा मायनस पद्धतीनं ती काढण्यात यावी। यावर सुद्धा शासनाने लक्ष द्यावं, जेणेकरून कर्मचारी किंवा कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना, मुलांना कुठलाही त्रास होणार नाही, त्यांची मुलं व्यवस्थितरित्या शिक्षण घेऊ शकतील किंवा जे बँकेचे जे काही कर्ज आहे कर्मचाऱ्यांकडे, त्या कर्मचाऱ्याची परतफेड कर्मचारी करू शकेल। त्यामुळे कर्मचाऱ्यांचा जो बँकेचा जो कर्मचाऱ्याचा विश्वास आहे तो कायम राहील। अजून समजा मागण्या मान्य झाल्या तर आपलं पुढचं पाऊल काय? आमचं मागण्या पूर्ण जर झाल्या नाही तर आम्ही जसं आता आम्ही टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केलं होतं। 10 तारखेपासून 10/7 पासून आम्ही आंदोलन सुरू केलं। आजचा आमचा पहिला दिवस आहे काम बंद आंदोलनाचा। आज जर समजा जरी मागण्या पूर्ण केलेल्या नाही तर हे आमचं काम बंद आंदोलन आमचं म्हणजे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील। आता नुकतंच आम्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटून आलो, त्यांना आमच्या मागण्यासंदर्भात निवेदन दिलं। त्यांनी ते महसूल मंत्र्यांसोबत बैठक लावतो असं ते आम्हाला बोलले। तर बघू आता, आज तर अद्याप काही झालेलं नाही, त्यानंतर काय होतं त्यावर आमची संघटना, राज्याची संघटना ते निर्णय घेईल। त्या निर्णयात आम्ही ठाम राहून असते। याचा लोकांना भरपूर त्रास होता आहे। हो, याचा लोकांना या आंदोलनामुळे भरपूर त्रास होतो। त्यामुळे मी नागरिकांची माफी मागतो, विनंती करतो की बा त्यांनी पण आम्हाला थोडं सहकार्य करावं, कारण त्यांच्याचपैकी कोणीतरी, आम्ही त्यांची मुलं आहोत, कोणी नातेवाईक आहोत आणि त्यांना आमच्या समस्या माहीत आहे नागरिकांना।
त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. आम्ही जाणीवपूर्वक त्यांना त्रास देत नाही आहे, त्याच्यामुळं त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. आपलं नाव सांगा.